गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी एक नवीन धक्कादायक बातमी जी आहे ही आपल्या समोर येऊन धडकली की IBPS PO आणि IBPS SO दोघांचेही अंतिम निकाल नुकतेच जाहीर झालेत. जस्ट मला क्लासमध्ये असताना मुलांचे मेसेज यायला लागले की सर IBPS POचा निकाल जो आहे आणि SOचा निकाल जो आहे हा जाहीर झाला. लगेच खाली आलो तर हे दोघं जण मागच्या 7-8 वर्षांपासूनचे कॉलेज फ्रेंड्स आणि दोघांचंही सिलेक्शन IBPS PO IBPS AFO बँक ऑफ महाराष्ट्र, IBPS PO बँक ऑफ महाराष्ट्र. तर दोन मित्रांचं नुकतंच सिलेक्शन झालं. त्यांचा येताना सत्कार करून आलो आणि आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवायला आलो की IBPS PO आणि SOचे दोघांचेही निकाल जाहीर झालेत. लवकरात लवकर हे निकाल बघून घ्या. ज्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली अशा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि जे विद्यार्थ्यांची निवड काही मार्कांनी गेली तुम्ही टेन्शन घेऊ नका. नेहमी आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच, याबद्दल कुठलीही शंका नाही. दोन मित्र आहेत, दोन मित्र मागच्या 7-8 वर्षांपासून सोबत आहेत आणि दोघांनाही बँक ऑफ महाराष्ट्र मिळाली. तर एक आनंदाची बातमी जी आहे ही तुमच्या समोर शेअर करायची होती. सोबत अपकमिंग रिझल्ट जे आहेत येणारे पुढच्या काही दिवसातले रिझल्ट, तसं IBPSने एक पॅटर्न फॉलो केला की IBPSने पहिल्यांदा SBIचे POचे रिझल्ट लावले. त्यानंतर आज अनएक्सपेक्टेडली SBI IBPS PO आणि IBPS AFO किंवा SO म्हणजे ऑफिसर कॅडरचे निकाल अगोदर जाहीर करून दिले. आता पुढचा निकाल कोणता आणि कधी असेल तर पुढच्या काही दिवसामध्ये लगेचच्या लगेच SBI क्लर्कचा निकाल लागेल, त्यानंतर IBPS क्लर्कचा निकाल लागेल आणि ग्रामीण बँकांचे निकाल मोस्ट प्रोबेबली त्याच्यानंतर लागतील. अशी एक हायरार्की IBPSची असावी असा आपण अंदाज लावू शकतो. कारण IBPSने जे नवीन पॅटर्ननुसार बसवलं की अगोदर अधिकारी, नॅशनलाइज बँक, त्यानंतर मग ग्रामीण बँक या पद्धतीने. तर सर्वात पहिल्यांदा तुमचं दोघांचंही खूप खूप अभिनंदन. आणि सुदर्शन असेल, दोघंही क्लासमध्ये म्हणजे मागच्या 8 वर्षापासून, किती वर्षांची मैत्री? 8 वर्षापासूनची कॉलेज फ्रेंड्स मैत्री. ते आता एका ऑर्गनायझेशन मध्ये, एक AFO आणि दुसरं प्रोबेशनरी ऑफिसर. कसं वाटतंय सर? आता माझ्यासाठी तर काही फिलिंग नवीन नाहीये, कारण ऑलरेडी मी सेंट्रल बँक मध्ये AFO होतो, त्यानंतर ग्रामसेवक पण झालं. माझी सिलेक्शन हे 3rd सिलेक्शन आहे. पण नक्कीच माझ्या मित्राचं मागच्या 3 वर्षापासून तो कन्सिस्टंटली तयारी करतो, तर त्याच्याबद्दल विचारायला आपल्याला आवडेल नक्कीच. नाव, पूर्ण पोस्ट, ग्रॅज्युएशन? माझं नाव गणेश रामराव चोरमले आहे आणि मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला इथून BSc ॲग्री ही डिग्री घेतलेली आहे. आणि मी आणि सुदर्शन एकाच कॉलेजला, एकाच वर्गात आणि एकच रूममेट होतो पूर्ण डिग्रीमध्ये. आता त्याच्यानंतर त्याचं AFOमधून सिलेक्शन झालं आणि आता आम्ही दोघं पुन्हा एकदा, तो एक AFO आणि मी एक PO म्हणून सिलेक्ट झालो. याच्या खूप खूप मोठा हात आहे सारथी एज्युकेशनचा. थँक्यू व्हेरी मच राहुल सर. चलो, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला परत एकदा. थँक्यू. चलो, थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्यांनी लवकरात लवकर रिझल्ट बघा आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय लवकरात लवकर आपला सत्कार स्वीकारायला जे हे सारथी एज्युकेशनच्या प्रिमाइसेसमध्ये तुम्ही इमिडिएटली येऊ शकता. आम्ही दिवसभर या ठिकाणी अवेलेबल आहोत. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.